दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे भावनिक असल्याचं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। शरद पवार यांच्या भूमिकेला रोहित पवार यांनी देखील दुजोरा दिलाय। पार्थ पवार जमिनीच्या प्रकरणामध्ये या तिन्ही नेत्यांच्या भूमिका नेमक्या काय राहिलेल्या आहेत जाणून घेऊया। माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा किऑस झालेला आहे आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही। जमीन सरकारची होती तर ती विकलीत कशी गेली आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली। मग नक्की झालंय तरी काय याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे। जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग। त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय। तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील। असं त्यांचं मत असू शकतं। प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याचा फरक आहे। कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो। माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध उभा, अजित पवारांच्या विरुद्ध माझ्या मुलीच्या विरुद्ध होते। इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा। हे बघा, भाऊ म्हणून, आत्या म्हणून, आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका एका व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी घेऊ शकतो, पण राजकीय एक आमदार म्हणून, राजकीय एक विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते। त्यामुळे सुप्रियाताईंनी भूमिका देत असताना सहसा आपण जर बघितलं असेल तर ज्या आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात आणि त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई जेव्हा अचानक आपण सगळ्यांनी त्यांना तो विषय विचारला तेव्हा त्या भावनिक झाल्या, पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी तर स्पष्टपणे राजकीय भूमिका तिथं घेतलेली आहे आणि आम्ही पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे लोक।